इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास घटक फुलपाखरांमधील रूपांतरण. बालमित्रांनो, मागील भागात आपण प्राण्यांचा जीवनक्रम कसा असतो याबद्दल माहिती घेतली आहे. आज आपण फुलपाखरांमधील रूपांतरण व त्याच्या अवस्था कोणत्या आहेत याविषयी माहिती घेऊ. सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत. फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते. फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये 4 अवस्था असतात. 1 अंडे, 2 अळी, 3 कोश आणि 4 प्रौढ. त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. त्याच्या उदाहरणावरून फुलपाखराची वाढ कशी होते ते आपण पाहू. बिबळ्या कडवा फुलपाखराची मादी रुईच्या पानांवर अंडे घालते. अंड्यामधून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते. फुलपाखराच्या अळीला सुरवंट असे म्हणतात. फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो. ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो. त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो, त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते. वाढ झपाट्याने झाल्यामुळे पहिल्या 2 ते 2.5 दिवसात फुलपाखराचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही, त्यामुळे तो कात टाकतो. अशी 4 वेळा तो कात टाकतो. 10 ते 12 दिवस ही सुरवंटाची अवस्था असते. शेवटची कात टाकण्यापूर्वी एखाद्या देठावर किंवा पानावर तो रेशमासारख्या धाग्यांची गुंडी विणतो. यालाच कोशावस्था असे म्हणतात. 11 ते 12 दिवस तो कोशात राहतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही, पण त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात. कोशामध्ये त्याची वाढ पूर्ण होते. आकर्षक पंख आणि 6 लांब पाय तयार होतात. त्यापासून प्रौढ फुलपाखरूच बनते. वाढ पूर्ण झाल्यावर प्रौढ फुलपाखरू कोश फोडून बाहेर येते. हे नेहमी लक्षात ठेवा, फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत. गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे, त्यांना दोरीने बांधून ठेवणे चुकीचे आहे.